Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मार्कडवाडीमध्ये आज शरद पवारांची सभा झाली आहे आणि त्या सभेनंतर आपल्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार राम सातपुते माजी आमदार। भाऊ, काय सांगाल? एकंदरीत शरद पवारांची सभा झाली, काय कशा पद्धतीचा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल, काय आपली भूमिका आहे? नाही, मुळात आज जो प्रकार झाला, पवार साहेबांच्या सभेला 349 लोक होते आणि देशाचे नेते यांच्या सभेला जर 349 लोक येते तर अशा लोकांनी आता राजकारणात काय करायचं याचा विचार केला पाहिजे। मुळात आज जो काही प्रकार घडला, मार्कडवाडी ग्रामस्थाला जी शिवीगाळ या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी केली याचा मी निषेध करतो। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, परंतु जर तुम्ही लोकांचं पाणी कट करू, लोकांचं हागणं मुतणं बंद करू ही भाषा वापरत असाल, हे रणजितसिंह मोहिते पाटलाला शोभा देतंय का? त्यांचे लोक अशा पद्धतीने भाषा वापरतात, हे चुकीचं आहे। मुळात या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलामध्ये जर हिंमत असेल तर भारतीय जनता पार्टीची विधान परिषद जी घेतली त्याचा राजीनामा द्या। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी जी धमक्या आज लोकांना दिल्या याचा मी निषेध करतो आणि उत्तम जानकर प्याद आहे, मार्कडवाडी इव्हेंटचा मास्टरमाइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे। आणि त्यांनी लोकसभेला नरेंद्र मोदीजी या ठिकाणी माळशिरसला आले, ते आले नाही। लोकसभेला देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी विजय चौकात आले, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपची उमेदवारी आमदार आहेत आणि आत्ता भाजपच्या लोकांच्या दारावरती नाक घासायचं काम करतायत। मुळात रणजितसिंह मोहिते पाटील आत्तासुद्धा विधानसभेला या ठिकाणी देशाचे नेते गडकरी साहेब आले, त्यावेळेस ते आले नाही आणि आत्ता भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी नेत्यांच्या दारात जाऊन नाक घासायचं काम करतायत। माझं ओपन चॅलेंज आहे, रणजितसिंह मोहिते पाटलामध्ये जर हिंमत असेल तर विधान परिषदेचा राजीनामा द्यावा। आणि या ठिकाणी तसं बघितलं तर त्यांचे वडील राष्ट्रवादीच्या स्टेजवर, मुलगा गळ्यात मफलर राष्ट्रवादीची घालून त्या ठिकाणी उत्तम जानकरचा प्रवेश केला आणि हे म्हणतात मी भाजपचा आमदार। रणजितसिंह मोहिते पाटलामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर बोलायला सुरुवात करावी। आज ग्रामस्थांना बॅनरवरून काही शिवीगाळ झाली, काय नक्की प्रकार होता आणि कोण होते ते लोक आणि काय एकंदरीत भूमिका? नाही, उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटलाचा गुंड मधू पाटील यांनी जे आज धमक्या दिल्या लोकांना, माझी या ठिकाणी मोहिते पाटलाला विनंती आणि सूचना आहे, आम्ही पण काय मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही, आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते आहेत। तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही तुमचे गुंड पाठवू नका, तुम्ही या, हा राम सातपुते तयार आहे। आज जी कार्यकर्त्याला जनतेला तिथल्या धमक्या दिल्या हे अशोभनीय आहे आणि याच्या पुढे जर झालं तर आम्ही फांद्या हाणणार नाही, खोडावर घाव घालू, हे लक्षात ठेवा। जानकर असं म्हणतात की मी 300 कोटीचा कारखाना काढला, तुम्ही आता पिठाची गिरणी चालवावे, कामगार म्हणजे तुम्हाला कामगार म्हणून गिरणी कारखान्यावर ठेवू, काय कसं पाहता या ठिकाणकडे? नाही, उत्तम जानकरने तो कारखाना काढला नाही, काका मोठेच्या घरच्यांनी स्वतःच्या त्या ठिकाणी प्रॉपर्टीवरती कर्ज काढून तो कारखाना उभा केला। या ठिकाणी इथं बापू आहेत, यांनी स्वतःची जमीन गहाण टाकून तो कारखाना काढला। माळशिरस तालुक्यातल्या माय मावल्यांनी गळ्याचे मंगळसूत्र मोडून चांदापुरी कारखाना काढला आणि या ठिकाणी उत्तम जानकरने जे स्वतःला चेअरमन म्हणून घेतात, हे विकलेल्या कारखान्याचे चेअरमन आहेत। हा कारखाना त्याने बोत्रे नावाच्या व्यक्तीला विकला। आज लोकांच्या शेतावरती कर्ज आहे, अनेकांचे शेअर्स आहेत, याच्या विरोधात येत्या काळात तक्रार करू, परंतु उत्तम जानकरला इतकीच खुमखुमी असेल तर पुढच्या 4 महिन्यामध्ये निवडणूक लागेल, जातीचा दाखला उडतोय। या ठिकाणी येत्या काळामध्ये तुम्हाला जी भाषा समजेल त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ। पण मग हा नक्की काय प्रकार आहे की आम्हाला मतदान कायम तिथनं पडतं आणि यावेळेस ते पडलं नाही, म्हणजे लीड जे आहे मार्कडवाडीतून मिळालं नाही, याचा कुठेतरी राग ते व्यक्त करतायत। मात्र दोन्ही म्हणजे पूर्वाश्रमीचे परंपरागत विरोधक जे आहेत ते एकत्र झाले तरीही तिथून लीड मिळालं नाही, काय नक्की अडचण आहे त्यांची? तुम्ही समजून घ्या, मार्कडवाडी गाव हे स्वाभिमानी गाव आहे। मार्कडवाडी गाव हे कायम मोहिते पाटलाच्या विरोधातलं गाव आहे। मार्कडवाडी गावामध्ये उत्तम जानकरला जेव्हा जेव्हा मतदान पडलं तेव्हा मोहिते पाटील विरोधात होते। आता मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एक झाले आणि राम सातपुतेच्या विरोधात होते, म्हणून मोहिते पाटील उत्तम जानकरकडून आहेत, म्हणून राम सातपुते मोहित्यांच्या विरोधातला आहे, म्हणून मला मतदान पडलं। मुळात मार्कडवाडी गावाचा DNA हा त्या ठिकाणी जुलमी मोहिते पाटलाच्या विरोधातला आहे, हे समजून घ्या। या ठिकाणी जुलमी अत्याचारी रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या फॅमिलीच्या विरोधातला हे मार्कडवाडी गाव आहे, त्यामुळे आम्हाला तिथं मतदान पडलं। यांनी किती आपटली तरी मार्कडवाडी हे स्वाभिमानी गाव आहे। उद्या राम सातपुते मोहिते त्या ठिकाणी उद्या
मोहिते पाटील जर असतील आणि दुसरं कुणी जरी असेल, राम सातपुते नसेल, तर मोहिते पाटलाच्या विरोधात मार्कडवाडी गाव याच्यापेक्षा जास्त मतं देईल. त्यामुळे या ठिकाणी एक खोटा नरेटिव्ह करायचा प्रयत्न हे रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे गुंड करतायत. त्याला उत्तर देण्याचं काम मार्कडवाडी जनता कायम करत राहील. शेवटचा प्रश्न, राहुल गांधी केजरीवाल हे देखील गावात येणार असल्याची चर्चा आहे, कसं उत्तर असेल यांना? नाही, राहुल गांधी येऊ द्या, केजरीवाल येऊ द्या, अखिलेश यादव येऊ द्या, कुणी येऊ द्या, आज पवारसाहेब आले, कुणी आलं तर आमचे गोपीचंद पडळकर सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना पुरून उरणार आहेत. ते सुद्धा मार्कडवाडीत येणार आहेत. केव्हा साधारणपणे गोपीचंद? पुढच्या 2 दिवसामध्ये आमची मार्कडवाडीमध्ये एक भव्य सभा असेल. पवारसाहेबांच्या सभेला हेड काउंट केला, 349 लोक होते. मार्कडवाडीमध्ये गाड्या लावायला जागा नसेल अशी भव्य सभा गोपीचंद पडळकरांची त्या ठिकाणी पुढच्या 2 दिवसात होईल. देवेंद्र फडणवीसांचा देखील नागरी सत्कार करण्याचा आपण बोलला. नाही, त्या ठिकाणी ज्या मोहिते पाटलांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून दोन्ही कारखान्याला मदत घेतली, ज्या मोहिते पाटलांनी या ठिकाणी इतके उपकार मोहिते पाटलावर देवेंद्र फडणवीसांनी केले, हे कसे उलटलेत हे दाखवायला आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबाला अकलूजमध्ये मोठी सभा घ्यायची. तर हे होते माजी आमदार राम सातपुते. कॅमेरामॅन विनोद हुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.